समाधानाने जगायचं। ज्या परिस्थितीमध्ये जगदीश्वराने आपल्याला सोपवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला राहायचं आणि म्हणायचं तेरे फूलों से तेरे कांटों से भी प्यार, तू जो भी लेना चाहे दे मेरे रहता, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तू जो भी लेना चाहे दे मेरे रहता, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, तेरी मर्जी में विधाता कोई छुपा पड़ा, दुनिया चाहे हमसे रूठे तू ना होना नाराज, तुझे वंदन है बार-बार, हम कर रातों स्वीकार, तू जो भी लेना चाहे दे मेरे करता, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार। अनुकूल परिस्थिती असू द्यात किंवा प्रतिकूल असू द्यात, प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदाने राहणं हे भक्ताचं आद्य कर्तव्य आहे, वैष्णवाचं आद्य कर्तव्य आहे। समाधानी राहायचंय, निश्चिंत राहायचंय, घालू तयावरी भार, अरे त्याच्यावर भार सोपवला एकदा की मग मात्र जीवनामध्ये कसली मागे पाहण्याची वृत्तीच आपल्या समोर उपस्थित राहत नाही। त्याच्यावर भार सोपवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक कार्य करणं गरजेचं आहे। विठ्ठल विठ्ठल आज परिस्थिती आपली अशी आहे, मी तुम्हाला आधीही बोलले, समाधानी न होण्याचं कारण एवढंच आहे की ज्यामध्ये गुंतायचंय त्यामध्ये आपण गुंतत नाही आणि जिथे नको गुंतायला तिथे मात्र गुंतल्याशिवाय राहत नाही। बरोबर आहे ना? आजकालची तरुण मंडळी सुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या शिकण्यासारख्या आहेत, सवरण्यासारख्या आहेत, चांगल्या आहेत, पण आम्ही त्या सगळ्या गोष्टींना लाथाडून ज्या वाईट गोष्टी आहेत तिकडे जास्त आपण वळायला निघालो। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण मुखाने ज्या घेतो ना त्या महाराजांना सुद्धा आनंद वाटावा आपल्या वागण्या बोलण्या आणि कर्तृत्वाचा, असं आपलं जीवन जगणं असावं। जरा कान देऊ नाही का? आजकालचे तरुण मंडळी मी नेहमी बघते की डोक्याला चंद्रकोर लावतात का तर महाराज लावायचे, आपली दाढी वाढवतात का तर महाराज वाढवायचे। अहो, अनुकरण नक्कीच करा, राजाचं अनुकरण नाही करणार तर दुसऱ्या कुणाचं करणार आहे, पण त्या अनुकरणापेक्षाही महत्वाचं आहे राजांसारखं आचरण करणं। आणि जे आचरण ज्या मुलाने केलं ना त्याच्या सुद्धा जीवनामध्ये आनंद, आणि या हिंदू राष्ट्रामध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, याची शाश्वती मी तुम्हाला देते। राजांसारखं अनुकरण करण्यापेक्षा राजांसारखं आचरण करायला जास्त महत्व आहे। पहिले जे मावळे होते ना श्रोत्यांनो, ते जीव ओवाळून टाकायचे छत्रपती शिवाजी महाराजांवर, जीव ओवाळून टाकायचे। महाराजांसारखं नुसतं अनुकरण महत्वाचं नव्हतं, महाराजांसाठी प्राण सुद्धा तळहातावर हाजीर करण्याची क्षमता आणि शक्ती त्यांच्यामध्ये होती। माईकचा आवाज आणखी वाढवा, थोडा शार्प करा आणि थ्रो वाढवा। मला आनंद झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचं ही जे सुंदर प्रतिमा आहे, मूर्ती आहे, या काही 2-3 दिवसामध्येच आपण या ठिकाणी आणलंय। खरं तर प्रत्येक गावामध्ये महाराजांची एक तरी अशी सुंदर प्रतिमा असावीच जेणेकरून त्यांच्याकडे बघितल्यावर असं रक्त सळसळावं सगळ्या मुलांचं। ज्या राजांमुळे आज आपल्या मस्तिष्काला कुंकू आहे, ज्या राजांमुळे आज आपली माय माऊली सुरक्षित आहे, त्यांचे उपकार आपण नाही मानणार तर आणखी कोण मानणार आहे? प्रत्येकाच्या घरामध्ये सुद्धा एक तरी फोटो, एक तरी मूर्ती महाराजांची असावी। रोज मुखामध्ये ज्याप्रमाणे कट्टेवर हात ठेवून विटेवर उभा असलेल्या पंढरीशाचं नाव येतं, तसं घोड्यावर बसलेल्या आणि हातात तलवार घेतलेल्या या राजाचं सुद्धा नाव रोज मुखात यावं, असा आपला अट्टहास असावा। कारण या नावामध्ये सुद्धा फार बळ आहे, या नावात इतकं बळ आहे, तुम्हाला मी पुढे सांगेन नावात किती बळ आहे। तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वस्व अर्पण करणारे मावळे, त्यांचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी देते, एक सुंदर प्रसंग सांगते, कान देऊ नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा आणि कर्नाटक प्रांतावर महाराजांची सवारी जावी। तिथे गेल्यानंतर अनेक मावळे महाराजांच्या सोबत असावेत। कर्नाटकीचा तो राजा सिंहासनावर आरूढ
असावा, छत्रपती शिवाजी महाराज समोरच्या सिंहासनावर आरूढ असावेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे असंख्य मावळे उभे असावेत. त्यावेळी महाराजांची आणि कर्नाटकीच्या राजाची चर्चा व्हावी. त्या चर्चामध्ये कर्नाटकीच्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न करावा आणि विचारावं आणि म्हणावं, महाराज आपके यहाँ सब कुछ है मगर आपके यहाँ हाथी क्यों नहीं. काय प्रश्न केला, बोला ना जरा. आपके यहाँ सब कुछ है लेकिन आपके यहाँ हाथी क्यों नहीं, तुमच्याकडे हत्ती का नाहीये. महाराज उत्तर नाही देत बसले त्याला. महाराज कारण नाही सांगत बसले की आमच्या दऱ्याखोऱ्यातून एवढा मोठा बलाढ्य हत्ती नाही हो जाणं शक्य. महाराजांनी कारण अजिबात दिले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, आम्हाला हत्तीची गरज काय, आमचा एक मावळा 100 हत्तीच्या बरोबरीचा आहे. असं मावळ्यांचं ऊर भरून यावं, ऊर भरून यावं सगळ्या मावळ्यांचं. अंगाला थरकाप व्हावा, अंगाला शहारे उभं राहावे, आपल्या राजाने आपलं कौतुक करावं, डोळ्यातून आसमानच्या धारा याव्या. त्या कर्नाटकीच्या राजाने म्हणावं, छत्रपती शिवाजी महाराज आपका तुमचा एक मावळा 100 हत्तीच्या बरोबरीचा आहे, मला बघायचा आहे तुमचा मावळा किती बलाढ्य आहे. महाराजांनी सांगावं, बघा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्याने चाचणी करा, हाताने स्पर्श करून चाचणी करा. अशा बलदंड बाहू असलेलं शरीर आहे, बघा जो मावळा तुम्हाला आवडतो तो सांगा. त्या राजाने सांगावं, यातला एक मावळा मी बघेल आणि उद्या तुमचं जर म्हणणं आहे ना तर हत्ती सोबतच या मावळ्याचं युद्ध आपण करूयात. महाराज म्हणाले, हरकत नाही, तुमच्या डोळ्यांनी तुम्ही चाचणी करा. कर्नाटकीच्या राजाने सगळ्या मावळ्यांकडे बघावं आणि बलदंड असलेला एक मावळा त्यांच्या नजरेस यावा. पिळदार अशी मिशी त्याला आणि सुंदर अशी असलेली शरीर यष्टी त्याच्याकडे बघावं आणि सांगावं, ये हमें चाहिए. नाव होतं येसाजी कंक. बघावं, हा आम्हाला पाहिजे. राजांनी म्हणावं, समोर जा येसाजी. येसाजीचा आनंद गगनात मावत होता. राजांनी कौतुक केलं आणि आता हत्ती सोबत लढायचं, हरकत नाही, लढायला सुद्धा तयार आहे आणि लढता लढता मरायला सुद्धा तयार आहे. राजासाठी कार्य करायचं आहे. अहो जीवनाचं काही हो, माझ्या राजाची मान मात्र खाली झोकायला नको. असा अट्टहास होता अंतःकरणामध्ये. सगळीकडे तयारीला सुरुवात झाली. कर्नाटकीच्या राजाने संपूर्ण राज्यामध्ये खबर पसरवावी, उद्याच्या दिवशी रणभूमीमध्ये असं विलक्षण युद्ध होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आणि आपला बलाढ्य असलेला एक हत्ती, दोघांचं युद्ध होईल. सगळीकडे दबदबी पेटवण्यात आली, गोल अशी व्यवस्था करण्यात आली. दुसरा दिवस उजाडला. सगळे लोक घाईघाईने निघाले आणि गोल असलेल्या आसन व्यवस्थेवर जाऊन आपलं आसन घेऊन बसले. त्या संपूर्ण रणभूमीवर आता वेळ झाली होती ती युद्धाला सुरुवात करण्याची. येसाजी कंकांनी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ जावं, चरणारविंदावर डोकं ठेवावं, महाराजांना आशीर्वाद मागावा आणि त्या रणभूमीमध्ये उतरवावं. भला मोठा असा तो दरवाजा आणि त्याच्यातून येसाजी कंकांनी समोर यावं. त्याच युद्धभूमीमध्ये समोरून युद्ध करण्यासाठी जो हत्ती राजाने पाठवला होता तो हत्ती किती बलवान होता तुम्हाला सांगते. दुसऱ्या 4 हत्तीने त्या हत्तीला साखळदंड बांधावा पायाला आणि त्याला ओढत आणावं, इतका बलाढ्य तो हत्ती. 4 हत्तीने ओढत आणावं. असा बलाढ्य असलेला हत्ती युद्धभूमीवर समोर यावा. तिकडून येसाजी कंकाने यावं. आसन व्यवस्थेमध्ये असलेल्या सगळ्यांनी गोल बसावं आणि युद्धाकडे बघावं. उत्स्फूर्तता दाटावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष व्हावा आणि युद्धाला सुरुवात व्हावी. समोर येसाजी कंकाने धावत यावं, समोर हत्तीने धावत यावं. लाल रंग असलेला डोळी तो हत्ती येसाजी कंकावर उडी मारणार. इतक्यात येसाजी कंकाने उजव्या हाताला उडी मारावी. हत्तीने उजव्या हाताला सोंड फिरवावी. येसाजी कंकाने डाव्या हाताला उडी मारवावी.
आणि मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणारविंदावर येसाजीने डोकं टेकवावं आणि सांगावं, महाराज तुम्ही दिलेल्या युक्तीच्या बळावर आज युद्ध जिंकलो. माझं असं काहीच नाही, माझ्या राजाची शिकवण मला कामी पडली. माझ्या महाराजांनी त्याला आलिंगन द्यावं इतका समर्पण भाव. महाराजांसाठी जीव गेला तरी चालेल, पण मात्र रणभूमी सोडली नाही आणि कसल्या कारण सांगत बसले नाही. महाराजांसाठी जे काही आहे ते सर्वस्वी त्यांच्या चरणावर अर्पण करूयात. अहो जीवनाची रांगोळी झाली तरी चालेल, पण माझ्या छत्रपती महाराजांचं नाव नेहमी उंच राहावं ही भावना त्या मावळ्यांची होती. आपण काय केलं महाराजांसाठी? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवामध्ये आजचा महाराष्ट्राचा तरुण दारू पिऊन डीजेवर नाचतो ही शोकांतिका आहे आपल्या महाराष्ट्राची. मला फार वाईट वाटतं या गोष्टींचं. तरुण मंडळींनी का आपल्या जीवनाचा एवढा खराबा करून घ्यावा? अहो आपलं सुद्धा शरीर असं बलदंड बनवावं, इतकं सुंदर बनवावं. प्रत्येक गावामध्ये एक तरी आखाडा असावा जिथे प्रत्येक तरुणाने व्यायाम करून आपली शरीर यष्टी सुदृढ करावी असं मला वाटतं. कारण गुटखा खर्रा खाण्याच्या या नादात कधीच आपलं जीवन संपत चाललंय, कधीच हे शरीर थकत चाललंय आपल्यालाही कळत नाही. मला नेहमी असं वाटतं स्वर्गामध्ये सिंहासन थाटून बसलेला तो राजा, त्याला आनंद व्हावा महाराष्ट्रातल्या या तरुणाला पाहून की यांच्यासाठी रक्त सांडलं होतं ना, सार्थकी लागलो, सगळं काही मिळवलं. पण आजचं तरुण, एक मुलगी त्या स्टेजवर डान्स करावी आणि तिच्या समोर शिट्ट्या वाजवत हा तरुण तिच्या समोर नाचावा, एक दोन नाही लाखोच्या संख्येने तिच्या समोर जावा. त्याच्या हे लक्षात येत नाही का की आपला राजा मुलगी नाचवणारा नाही तर मुलगी वाजवणारा राजा होता. त्याने कधीच मुलगी नाचवली नाही, त्याने नेहमी मुलगी वाचवली, त्याने मुलीची सुरक्षितता बघितली. अहो लाडकी बहीण योजना आज आपण घेतोय, पण फार पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या बहिणींना सुरक्षित करून लाडकी बहीण योजनाच राबवली होती. बहिणींचा विचार केला होता महाराजांनी त्यावेळी, म्हणून आजची बहीण सुरक्षित आहे. नाहीतर त्यावेळी त्या मुघलांच्या हातात जर महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री गेली असती तर मला सांगा हिंदू म्हणवण्याच्या लायकीची सुद्धा आपण राहिलो नसतो. हे उपकार आपल्याला कधी दिसत नाही का? कधीतरी विचार करा. हात जोडून विनंती आहे, प्रत्येक तरुणाच्या चरणी विनंती आहे की आता कुठे जरा ज्या दिवशी 22 जानेवारी 2024ला रामरायांनी सिंहासन थाटावं आणि माझ्या रामप्रभूंनी त्या सिंहासनावर आरूढ व्हावं, जरा असं वाटायला लागलं की हिंदू धर्माचा उदय होणार ही पोचपावती मिळाली त्या दिवशी. मेरी झोपड़ी के भाग खुल गए, वर्तमानात जगावं लागेल ना, म्हणून मेरी झोपड़ी के भाग खुल गए राम आए, शबरी कर रही रास्ता साफ राम मेरे कब घर आए. तिने वाट पाहावी रामचंद्राची आणि तिने म्हणावं की मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप कट जाएंगे, मेरी झोपड़ी के भाग खुल गए राम
चला उठा रे उचला भगवा चला उठा रे उचला भगवा सगळ्यांनी आता एवढा सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर आपण करणार आहोत. सर्वांना आनंद येईल, पण हात वर करा जरा. शेजारणीने केले नाही म्हणून मी पण करणार नाही असं काही करू नका. केलेत सर्वांनी, केलेत सर्वांनी हात वर. आता येऊ का मी जरा चहा पिऊन? 2 मिनिटं हात वर करायचं एवढं जीवार. मी गेल्या 1 तासापासून 1.5 तासापासून बोलते, त्याचं काही नाही तुम्हाला. सगळ्यांनी हात वर करा अगदी आणि सुंदर टाळी वाजवत. शिवनेरी वर शिवबाच्या मला छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी वर शिवबाच्या मला राजाचा अधिपती, साऱ्या राजाचा अधिपती. दैवत छत्रपती
अशी जादू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये. मी तुम्हाला बोलले ना की नावही रोज घ्यायचं ते याच्यासाठी. या नामचिंतनाने नुसतं भजन इथे वाजत होतं, इथे आम्ही गात होतो आणि तुमचेही पाय तिकडे थिरकत असतील. थिरकत होते ना की बसलेले होते नुसते ते बटगोळ्याच्या भाजीसारखे. अहो थिरकतातच पाय, त्यात काही वावगच नाहीये. हे बघा ना, इतकं सुंदर खेळ आहेत, घसे कोरडे झालेत त्यांचे बिचाऱ्यांचे. आणि काय तो ठेका सुंदर. सगळ्या जणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. यांना शिकवणारे आहेत का इथे गुरुजी? नाही का? अच्छा, बेपखेडीचे गुरुजी आहेत त्यांना शिकवणारे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी तुम्हाला सांगितलं, तरुणांनी या धर्ममंडपामध्ये येणं ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे. इथे बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना सुद्धा मी हात जोडून विनंती करेल. सगळेजण भावांना फार सांगतात, मला जरा बहिणींनाही सांगावंसं वाटतं, कारण मी नेहमी सांगते आणि मला ते सांगताना स्वाभिमान सुद्धा वाटतो की मी सुद्धा कम्प्युटर इंजिनियर आहे आणि कॉलेजवर प्राध्यापिका आहे. त्याच्यामुळे मुलींचा नेहमी संपर्क येतो आणि हे जे मुलांना शांत बसा सांगते ना याच्याच करता, कारण तिथे फार गोंधळ ऐकते मी रोजच. मग कीर्तनात त्यांनी केला की मला नाही सहन होत, म्हणून जरा वाटतं शिस्तप्रिय वातावरण असावं. मुलींचा रोज संपर्क येतो, रोज बोलणं होतं. त्यामुळे मला असं वाटतं आजकाल या मुलींना ना जरा सांगायला गेलो आपण चांगलं की यांना वाटतं आमच्या स्वातंत्र्यावर तुम्ही का बोट उचलावं असं बऱ्याच वेळी वाटतं. पण ज्यावेळी त्यांच्याच वयाची मुलगी किंवा मुलगीच ज्यावेळी उपदेश करेल त्यावेळी त्या जरा ऐकूनही घेतात. पुरुष मंडळींना फार धाडसीपणाने हे वाक्य बोलता येत नाही, कारण ते स्वातंत्र्यावर बोट उचलण्यासारखं असं त्यांना वाटतं. खरं तर ते तसं नसतं, पण त्यांना वाटतं. म्हणून माझं सांगणं आहे की मुलींनो, आपल्या आईबाबांची मान ताठ ठेवणं हे सर्वात आधी आणि सर्वात मोठं आपलं आद्य कर्तव्य आहे. जीवनाचं एकच ध्येय असावं. माता मौल्यांना विनंती आहे, घराच्या बाहेर मुलगी पडताना, उंबरठा ओलांडताना मुलगीला कान खडसावून सांगायचं घराच्या बाहेर पडतेस, डोक्याला कुंकू लावायचं आणि अंगभर वस्त्र घालून बाहेर पडायचं असेल तर बाहेर पड, अन्यथा परत उंबरठा ओलांडण्याची गरज नाही. मुलीला सांगावं, कारण आपले कपडे इतके थोडके होत चाललेले आहेत, थोकडे होत चाललेले आहेत. त्या कपड्यांसोबत दृष्टी सुद्धा फार हे लावून निघलेली आहे. आपली दृष्टीमध्ये अंजन घालायचंच आहे, पण मुख्यत्वानं आपलं वागणं सुधरवायची गरज आपल्याला आहे. आईंनी जास्त मुलींना डोक्यावर घेऊ नये. खरं तर तुम्हाला वाटेल की मी मुलीची जात असून असं कसं काय बोलते, पण मी या गोष्टीच्या फार विरोधात आहे. अतिशय जास्त डोक्यावर बसवून घ्यायचं नाही. मुलीच्या जातीला फार मर्यादा असतात आणि मुलींनी सुद्धा याचा स्वीकार करावा. आपल्या बोलण्यापासून, कपड्यापासून, शरीरापासून सगळं काही विलक्षण परमेश्वराने तयार केलेलं आहे आणि ते जपणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मर्यादेने राहणं आपलं आद्य कर्तव्य आहे. अहो तुम्ही कासव बघा, कासवाचं आयुष्य तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत त्याच्या पाठीवरती कडक आणि सुंदर अशी पाठ आहे जी कडक आहे, जिच्यावर कुऱ्हाड जरी घातली तरी सुद्धा कासवाला काही होईल का? अजिबात नाही. पण कासवाच्या अंगावरची ती टणक असलेली पाठ जर काढून घेतली आणि कासवाला हातातून खाली जरी सोडलं तरी कासव मरण पावल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या अंगावर असलेले वस्त्र ही आपली सुरक्षितता आहे. ते वस्त्र ज्या दिवशी छोटे व्हायला लागतील त्या दिवशी घटना घडणारच झाल्या. आणि किती घटना घडल्यात याचा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सगळेजण टीव्ही चॅनल बघणारे आहात. माझं प्रत्येकाला सांगणं एवढंच आहे की आपण जर आपल्या व्यवस्थित मर्यादेमध्ये राहिलं तर या सगळ्या वाईट गोष्टी घडणार नाहीत. मग तुम्हाला हाही प्रश्न पडेल, 3-4 वर्षाच्या मुलीचा काय दोष आहे जर या सगळ्या गोष्टी कपड्यांमुळे होत असतील तर? 3-4 मुलीचा दोष नाहीये काही, तिच्या कपड्यांचा दोष नाहीये. पण तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीने ज्यावेळी कपडे थोकडे केले आणि शरीर प्रदर्शन केलं त्यावेळी त्या हैवानाची दृष्टी तर वाईट बनलीच ना. मग त्याला लहान आहे की मोठा आहे हा फरक कळतच नाही. आधी सुरक्षितता आपण जर बाळगली तर लहान मुलीतही तिला देवीच दिसेल ना. आपल्याला जरा काळजी घेणं गरजेचं आहे. मुलांनी सुद्धा डोळ्यामध्ये अंजन घालायचं या गोष्टीचं की समोरून येणारी प्रत्येक मुलगी माझी बहीण आहे, माझी आई आहे. याच संदर्भाने मी तिच्याकडे बघेल. माझ्या राजाच्या समोर सुद्धा शत्रूची
मुलगी आणून उभी केली होती. नखशिखांत राजाने तिला बघावं, ती थरथर कापावी, तिला वाटावं महाराष्ट्राचा हा राजा चुटकी सरशी मला गिळून घेईल, माझ्यावर अत्याचार करेल. पण महाराजांनी सांगावं, अगं नखशिखांत तुला बघतोय, तू फार सुंदर आहे, पण तुझ्याकडे बघून वासना मनात येत नाहीये, तर तुझ्याकडे बघून हा भाव मनात येतोय की हिच्या उदरातून माझा जन्म झाला असता तर मी किती सुंदर झालो असतो. शत्रूच्या मुलीला सुद्धा आई या स्वरूपात ज्यांची बघण्याची भावना आहे त्या महाराजांच्या विचारांचे पाईक आपण आहोत. म्हणून मुलींना सांगणं आहे माझं की आपल्या वस्त्रांवर जरा नियंत्रण ठेवा. सासरी मुलगीला पाठवत असताना जरा आईने या गोष्टीचा विचार करा की चार चौघांशी आदराने तिला बोलता येतं का, चार चौघांना खाऊन पिऊन तृप्त करण्याची सवय तिला आहे का, चार चौघांशी उद्धट न बोलता त्यांचा मान सन्मान करणं तिला जमतं का, आधी याची चाचणी करा आणि मग नंतर लग्न करा. कारण आजकाल डिवोर्सच्या या घटना इतक्या घडतायत. मुलगीला आई मुलगीला सांगते, जर काही झालं ना सासरी, वाईट झालं ना, सासूने जर एक शिवी दिली ना तू 10 दे, आणि जर काही वाईट झालं तर मला फोन कर. ती पण फोन करते. काय करते बाई, भांडी घासते. एकटीच घासते का, ती म्हणते हो झालं रामायण सुरू. माझ्या पुरीला एकटीला एवढे मोठे भांडे घासावे लागतात, मी म्हंटल होतं तिथे देऊ नका आपण दिलं. अहो काम करणं या सगळ्या गोष्टी बाईचा स्वभाव आहे, तो बाईला कामं चुकत नसतात कुठेच. परक्याच्या घरी जरी गेली, स्वतःच्या घरी जरी असली तरी बाईला कामं चुकत नाही. बोला ना माऊल्यांना, चुकतात का? माहेरी सुद्धा कामं करावं लागतात, सासरी करावे लागतात. कुठल्याही गणगोतात कडे तुम्ही जा, कुठेच बाई शांततेने बसलेली आहे असं दिसून येत नाही. त्यामुळे कामावरून भांडणं अजिबात करायचे नाही. शिकवण चांगली ठेवायची, मोठ्यांचा आदर कर. मुलांना सुद्धा लग्न करून देताना माझं एवढंच सांगणं आहे, मुलांना कमवण्याची अक्कल आहे का हे तपासा. 4 जणांचं पोट भरता येतं का हे तपासा. बरं पोट भरता येतं, पैसे कमवतो, पण कमवलेला पैसा व्यवस्थित कारणी लावता येतो का हे पण तपासा. नाहीतर 500 रुपये रोज कमवायचा, त्यातले 400 रुपये दारूत घालायचे आणि 100 रुपये बायकोच्या हातात द्यायचे. काय हे कामाचं? मग म्हणायचं की आमची परिस्थिती गरीब आहे, आमच्या इथे रोज 100 रुपये येतात. अहो कसले गरीब आहे? जो शोक पाण्यासाठी 400 रुपये गमावतो तो श्रीमंत आहे की गरीब आहे? सांगा बरं मला जरा. जो फक्त शोक पाणी करण्यासाठी, दारू खर्रा खाण्यासाठी 400 रुपये रोजचे उडवतो, तो माणूस श्रीमंत आहे की गरीब आहे? श्रीमंत आहे तो, कारण तो शोकपाणी करण्यासाठी रोजचा 400 रुपये खर्च करतो. 400. तो काही गरीब नाही आहे, तो श्रीमंत आहे. पण त्याला अक्कल नाही आहे पैसा कुठे घालवायचा, कुठे कारणी लावायचा. म्हणून पैसा घरात कमवून आणणं हे लक्षण चांगलं आहे, पण कमवलेल्या पैशाला व्यवस्थित कारणी कसं लावावं हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून मुला मुलींना चांगले संस्कार द्या. फार युग भयानक चाललेलं आहे. या धर्ममंडपात जरा आणत जा, असे सुंदर सुंदर कार्यक्रम करत जा. पैसा या कार्यक्रमाला लागलेला वाया जात नाही, हा कारणी लागत असतो. हनुमंतरायाची आजची सेवा तुम्हाला कायमस्वरूपी स्मरणात राहील हा शब्द देते मी तुम्हाला. कारण ही सेवा इतकी विलक्षण आहे, इतका सुंदर समाज. गावामध्ये काही भद्रा मारुती झोपूनही ऐकतायत, पण तरी ऐकताय हे मात्र महत्वाचं आहे. श्रवणाचा लाभ मिळतोय ना आपल्याला, ही फार मोठी सेवा आहे. ही सेवा एकदा नाही वारंवार व्हावी ही त्याच्या चरणारविंदावर प्रार्थना करा. 2 मिनिटासाठी भगवंताचं गोड नामस्मरण करूयात आणि लगेच कीर्तनाच्या उत्तरार्धाकडे वळूयात. विठोबा रखुमाई वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगनी ते फळ संचिताचे. जन्माला आल्यावर संचिताचं फळ भोगावंच लागतं, त्याच्यातून नाकारून कोणाला चालत नाही. जेही प्रारब्ध आपल्याला भोगायचे ते भोगायचेच आहे, त्याच्यापासून सुटका कोणाचीच नाही. वाहिला उद्वेग, हा उद्वेग जरी वाहिला, संसाराला उद्वेग म्हणतात तुकोबर आहे, कितीही हा उद्वेग वाहिला तरी दुःखाची केवळ, याच्या मागे दुःखच आहे. कारण सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे, हा संसाराचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी संसारामध्ये सुख कुठे मिळणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम करा ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, क्षत्रिय असू द्यावे समाधान, समाधानी वृत्तीने जगायचंय आणि राहिलेला सगळा भार परमात्म्याच्या चरणी अर्पण करायचा. अभंगाच्या 4थ्या चरण.